निमित्तानं भेटवस्तूंची देवाणघेवाण होतच असते. अगदी नातेवाईकांपासून ते मोठ्या उद्योगात कर्मचारी ग्राहकांसाठीही अशा भेटवस्तूंसाठी मागणी नोंदवली जाते. पण पूर्वीच्या तुलनेत आता हा ट्रेंड बदलताना दिसतोय. दिवाळी हे निमित्त असतं एकमेकांना भेटण्याचं, स्नेह वाढवण्याचं. पूर्वीच्या काळी एकत्र जमून फराळ तयार करणं, बाळगोपाळ मंडळींना घरी बोलावून गोडधोड खाऊ घालणं हा मुख्य कार्यक्रम असायचा. पण काळ बदलला आणि फराळाच्या जागा मिठाईच्या, चॉकलेटच्या बॉक्सनी घेतल्या. सध्या जमाना आहे ड्रायफ्रुटचा. या ड्रायफ्रुटची आणि त्यांच्या बॉक्सची उलाढाल आता कोट्यवधींच्या घरात आहे. तर राजस्थानी कारागिरीने केलेलं कलाकुशल असतं. ही ऑर्डर आम्ही अगोदर 6 महिने अगोदर नोंदवत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या तऱ्हेचे म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे बॉक्स मागवत असतो. मग त्या गेल्या वर्षीची ऑर्डर यावर्षी रिपीट करत नाही. म्हणजे वेगळे चित्र असतात, वेगळे निसर्गिक चित्र असतात, देवी देवतांचे फोटो असतात, लक्ष्मीचे फोटो असतात, या टाईपचे बॉक्स मागवत असतो. दिवाळीचं औचित्य साधून वेगळा संदेश आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न काही जण करतायत. या निमित्तानं चांगल्या भेटवस्तू, चांगली पुस्तकंही आवर्जून दिली जातात. प्रत्येक वेळेला आपण ड्रायफ्रूट, चॉकलेट ह्या रिपिटेटिव्ह गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी एक वेगळा थॉट आणला पाहिजे, एक वेगळा मेसेज लोकांपर्यंत पोहोचू शकलो पाहिजे आणि तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचून तो पर्कोलेट होऊ शकला पाहिजे. म्हणजे तो फक्त दिवाळीपुरता मर्यादित न राहता दिवाळीच्या नंतर सुद्धा तो योग्य प्रकारे पर्कोलेट व्हायला पाहिजे. दरवर्षी आम्ही दिवाळीचं निमित्त साधून आपुलकीच्या माणसांना भेटण्याची संधी साधतो आणि त्या निमित्ताने त्यांना रोजच्या वापरात उपयोगी पडणाऱ्या वस्तू आणि आमचंही त्यात नाव त्यांच्यासमोर राहावं या दृष्टीने आम्ही त्यांना वस्तू देण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी म्हणून ड्रायफ्रूटचीही मागणी नोंदवली आहे. बोनस बरोबर वेगळ्या बॉक्समधून हे ड्रायफ्रूट दिले जात आहेत. साम मराठी, पुणे. दिवाळी साहित्यांनी बाजारपेठा सजल्यात, त्याच आता दिवाळी अंकही बाजारात आलेत. अनेकांच्या घरात दिवाळी फराळासोबत दिवाळी अंकही घेतले जातात. मात्र यंदा महागाईमुळे दिवाळी अंकांचे भाव वाढलेत. दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फराळ आणि फटाके. यात एक महत्वाचं म्हणजे दिवाळी अंकही. दिवाळी काही दिवसांवर असताना आता बाजारात दिवाळी अंक ग्राहकांसाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या दिवाळी अंकावर महागाईचं सावट आहे, त्यामुळे भाववाढ झाली आहे. पण याचा परिणाम अंक विक्रीवर होणार नसल्याचं विक्रेते सांगतात. वर्षभरातले वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक जणांशी आमचा एक चांगला संपर्क असल्यामुळे महागाईचा फटका थोड्याफार प्रमाणात जरी असला तरी तेवढा काही आम्हाला पडलेला असं वाटत नाही. यंदा ही दिवाळी अंक त्याच चांगल्या प्रतीचा, त्याच दर्जेदार असा प्रकाशित होईल. अंकात तशी काय बदललेली नाही, पण बाकीच्या इतर गोष्टीमुळे पण थोडासा लोकांचा कल हे झाल्यासारखं, वाचनाकडे थोडासा हे झाल्यासारखं वाटतो. तरी पण आमचं जे बुकिंग आहे दीपावलीचं वगैरे ते मोठ्या प्रमाणात झाल्याचं जाणवतं. या दिवाळी अंकांच्या निमित्तानं अनेक ज्येष्ठ आणि मान्यवर लेखकांचे दर्जेदार लेख वाचता येत असल्यामुळं आपल्यासाठी एक पर्वणी असते असं वाचक सांगतात. ती आवड असते प्रत्येकाला ज्यांना पुस्तकं वाचायची आवड असते ते ह्या गोष्टींचा फारसा विचार करत नाही. पण आता सामान्य लोकांना तेही परवडत नाही झालं की त्याच्यावरही बंधन येतं. दिवाळी म्हटली की फराळ, कंदील आणि फटाके. पण अनेक घरातली दिवाळी ही या वाचनाच्या फराळाशिवाय म्हणजे दिवाळी अंकांमधील खमंग लेखाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची पावलं आपसुकच बुक स्टॉलकडे वळू लागली आहेत. विकास काटे, साम मराठी, मुंबई. दैनिक अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाचं काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यंदाचं वर्ष यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांना अभिप्रेत असलेल्या शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाशी संबंधित विषयाला हा अंक वाहिला असल्याचं संपादक आदिनाथ चव्हाण यांनी सांगितलं. या अंकाचं आज प्रकाशन झालं. महाराष्ट्रात सहकार क्षेत्र आणि कृषी उद्योजकता बहरली, तर हा मुद्दा लक्षात घेऊन यावर्षीचा अॅग्रोवनचा दिवाळी अंक कृषी उद्योजकता या विषयाला वाहिलेला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील 15 यशस्वी कृषी उद्योजकांच्या यशकथा आपण या अॅग्रोवनच्या अंकामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या झालेल्या लोकांच्या यशकथा आहेत. उद्देश असा आहे की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी आता फक्त शेतीतल्या उत्पादनावर अवलंबून न राहता त्याच्या पलीकडे जाऊन प्रक्रिया उद्योग असतील किंवा पूरक उद्योग असतील याच्यामध्ये पडावं आणि उद्योजकतेमध्येच अधिक पुढचं करिअर करावं हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश होता आणि त्या अंगाने या अंकाचं पूर्ण जे नियोजन आहे ते त्याच पद्धतीने केलेलं आहे.
तर दिवाळीची चाहूल आता हळूहळू लागायला लागली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि एकूणच पुस्तकांची वाढती मागणी लक्षात घेत पुण्यात आज पुणे बुक फेअरचं आयोजन करण्यात आलं. चिपळूण इथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते या पुस्तक जत्रेचं उद्घाटन करण्यात आलं. या पुस्तक जत्रेत आध्यात्मिक पुस्तकांपासून रहस्यकथांपर्यंत विविध पुस्तकांचा समावेश आहे. लहान मुलांची पुस्तकं, दिवाळी अंकांसोबतच अंधांसाठी बनवलेली खास ब्रेल लिपीतील पुस्तकं, कादंबऱ्या, नाटकं ही या प्रदर्शनाची खासियत आहे. हे प्रदर्शन 11 नोव्हेंबरपर्यंत चालू राहणार आहे. मनोरंजन विषयाची ही सफर करणार आहोत. शहरनामामध्ये इथे घेतो एक छोटासा ब्रेक.